जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही प्रेफरन्स सध्या जनरेट आणि लॉकची प्रक्रिया सध्या सुरू आहे. बहुतेक उमेदवारांनी ह्या ठिकाणी जे काही प्रेफरन्स आहे तर ते लॉक केले. जवळपास 1,34,000 उमेदवारांनी ह्या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर ते संपूर्ण लॉक केलेले आहे आणि उर्वरित जे काही उमेदवार आहे तर त्यांना देखील सध्या सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे. जवळपास आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने हे जे काही प्रेफरन्स लॉकची जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ देखील सध्या इथं 3 दिवसाची या ठिकाणी वाढवण्यात आली आहे, जेणेकरून उर्वरित जे काही उमेदवार आहेत तर ते उमेदवार देखील त्या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करून लॉक करतील. तर सध्या महत्त्वाची या ठिकाणी न्यूज बुलेटिन बघा आलेली आहे. त्याच्यामध्ये आकडेवारी जी आहे तर ती जाहीर करण्यात आली आहे आणि एकंदरीत प्रेफरन्स लॉक जे आहे तर ते सध्या बघा तुम्हाला करायचे आहे आणि त्या अनुषंगाने महत्त्वाची या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे. तर ही जी सूचना आहे तर इथं तुम्ही बघू शकता, रात्री 11 वाजता 12/8/2026 काल रात्रीची ही सध्या पब्लिश झालेली न्यूज बुलेटिन आहे. ह्याच्यामध्ये 1,70,000 उमेदवारांचं जे काही भवितव्य सध्या प्राधान्यक्रम लॉक करून त्या ठिकाणी संपूर्ण एक कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा करायची आहे. त्याच्यामध्ये आज सकाळी 8 अखेरपर्यंत या ठिकाणी मुलाखतीशिवाय 1,34,082 उमेदवारांनी जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते जनरेट केलेले आहे आणि मुलाखतीसह 1,22,387 म्हणजे इथे तुम्ही बघू शकता 1,70,000 पैकी जवळपास या ठिकाणी 80% पेक्षा जास्त उमेदवारांनी 80 ते 90% पेक्षा जास्त उमेदवारांनी प्राधान्यक्रम इथं जनरेट सध्या केलेले आहे. आता याच्यामध्ये 1,34,000 हे विदाऊटचे आणि 1,22,000 विथ इंटरव्ह्यूचे हे प्राधान्यक्रम सध्या 8 अखेर सध्या या ठिकाणी झालेले आहे आणि आज सकाळी 8 अखेर मुलाखतीशिवाय म्हणजे एका दिवसामध्ये 64,000 आणि ह्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूचे 39,000 जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते सध्या या ठिकाणी लॉक झालेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे प्राधान्यक्रम आहे तर ते लॉक होत आहे. आता याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांच्या जे काही तांत्रिक अडचणी बघता इथं जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ देखील देण्यात आली. आता याच्यामध्ये रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजे कालच्या रात्रीपर्यंत 1,42,539 जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते जनरेट झाले. त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचे किती तर 1,32,000 म्हणजे इथं विदाऊट इंटरव्ह्यूचे 1,42,000 आणि विथ इंटरव्ह्यूचे 1,32,000 म्हणजे इथं जी काही संख्या आहे तर ती संख्या मोठ्या प्रमाणात सध्या बघा या ठिकाणी जनरेट करताना आपल्याला जे काही उमेदवार आहे तर त्यांची संख्या इथं पाहायला मिळते. मग ह्याच्यापैकी प्राधान्यक्रम जे काही लॉक झालेले आहे रात्री 11 पर्यंत तर मुलाखतीशिवाय म्हणजे या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचे 1,07,000 जवळपास जे काही प्राधान्यक्रम आहे 254 एवढे सध्या लॉक झालेले आहे. जनरेट किती केले 1,42,000 आणि लॉक किती उमेदवारांनी केले 1,07,254. विथ इंटरव्ह्यूचे किती झालेले आहे 78,754 म्हणजे इथे जनरेट केलेली जी काही आकडेवारी आहे तर ती मोठ्या प्रमाणात सध्या बघा झपाट्याने वाढत आहे. परंतु प्रेफरन्स लॉकची जी काही आकडेवारी आहे तर ती सध्या कमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तरी देखील इथं तुम्ही 1,00,000चा जो काही टप्पा आहे तर तो सध्या इथं पार झालेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रेफरन्स जनरेट सध्या झालेले आहे, परंतु लॉक करताना बऱ्याचशा अडचणी येत होत्या. प्रेफरन्स संदर्भात जे काही OTP असेल किंवा इतर जे काही वेबसाईटच्या तांत्रिक अडचणी येत होत्या त्याच्यामुळे ही जी आकडेवारी आहे तर ही आकडेवारी आपल्याला सध्या अशा पद्धतीने दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये पवित्र पोर्टलवर जे काही प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्यासंदर्भात आपल्याला वेळोवेळी सध्या या ठिकाणी कळवण्यात येतं आणि आजच्या दिवसाला देखील जो काही महत्त्वाचा बघा SMS द्वारे देखील 2 वेळा उमेदवारांनी वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक आणि SMS द्वारे स्वतंत्र देखील सध्या कळवण्यात आले. प्रत्येक उमेदवाराला 2 जे काही मेसेज आहे तर ते मेसेज सध्या आलेले आहे पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम असाइन लॉक संदर्भात जी काही माहिती संदर्भात तर ते देखील ह्या ठिकाणी बघा सांगण्यात आलेलं आहे. तसंच ज्या उमेदवारांना OTP बाबत ह्या ठिकाणी अडचणी सोडवण्यात आलेल्या आहे, OTP जे येत नव्हते आता OTP सध्या येत आहे, म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी बघा लवकरात लवकर प्राधान्यक्रम त्या ठिकाणी जनरेट करून लॉक करायचं त्या ठिकाणी सुरुवात करा. ज्यांचे OTP मुळे बघा लॉग इन करणे प्राधान्यक्रम लॉक करणे राहिले आहे अशांनी कृपया करून आपले लॉग इन करून प्राधान्यक्रम ह्या ठिकाणी लॉक करायचे आहे. कारण तुम्ही लॉक जर नाही केले तर ह्या भरती प्रक्रियेमधून सध्या बाद होणार, हे देखील लक्षात घ्या. उमेदवाराकडून जे काही जनरेट होत असलेले प्राधान्यक्रम लॉक करण्यात येत असलेले प्राधान्यक्रम याबाबत संकेतस्थळावर स्थिती सर्वांना बघा लक्षात यावी यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी पवित्र पोर्टलवर होम पेजवर प्रेफरन्स डॅशबोर्ड नावाचा एक टॅब सध्या सुरू करण्यात आलाय आणि त्या अंतर्गत प्राधान्यक्रम स्थिती पाहण्याची सुविधा सध्या इथं देण्यात आली. तर ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची बघा या ठिकाणी नवीन जो काही टॅब आहे तर तो अवेलेबल करण्यात आलाय. त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण प्राधान्यक्रम जनरेट किती झाले लॉक किती झाले हे तुम्हाला विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूचं सध्या डायरेक्ट डॅशबोर्डवर सध्या दिसणार आहे.
ते तुम्हाला कसे दिसते तर इथं तुम्ही बघू शकता, हा डॅशबोर्ड आहे आपला पवित्र पोर्टलचा. ह्या डॅशबोर्डवर तुम्ही ह्या ठिकाणी बघा, खालच्या साईडला न्यूज बुलेटिन आणि ह्या ठिकाणी डॅशबोर्ड देण्यात आला आहे, हा तुम्हाला दिसत असेल. तर इथे बघा प्रेफरन्स डॅशबोर्ड, त्याच्यामध्ये प्रेफरन्स जनरेट विदाऊट इंटरव्ह्यू, बरोबर, म्हणजे आजच्या दिवसाची ह्या ठिकाणी आकडेवारी आहे 1,43,548. प्रेफरन्स लॉकची स्थिती आजची सकाळी जे काही लॉक झालेले प्रेफरन्स आहे तर ते 1,08,200 ह्या ठिकाणी 79. त्यानंतर इथे विथ इंटरव्ह्यूचं जर बघितलं तर 1,34,013 प्रेफरन्स जे आहे तर ते जनरेट झालेले आणि लॉक किती झाले तर 92,644. म्हणजे ही आजच्या वेळेला हा व्हिडिओ जेव्हा आपण बघताय तर त्या वेळेची ही आकडेवारी सध्या डॅशबोर्डवर तुम्हाला दिसत आहे. तर ह्या डॅशबोर्डवरनं तुम्हाला लक्षात येईल किती उमेदवारांचं प्रेफरन्स जनरेट झाले, कितींचे लॉक झाले, त्याच्यामध्ये विदाऊटचे किती, विथचे किती, ही संपूर्ण माहिती आपल्याला डॅशबोर्डवर ह्या ठिकाणी पाहायला सध्या मिळणार आहे. सध्या जे काही 3 दिवसाची मुदतवाढ आहे तर ती देखील देण्यात आली. त्याच्या अनुषंगाने इथं बघा, उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंद करण्याच्या वंचित राहू नये यासाठी अडचणी लक्षात घेता प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत 13/8/2026 ऐवजी 16/8/2026 पर्यंत वाढवण्यात येत आहे. म्हणजे आजच्या दिवसाची लास्ट मुदत होती तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 दिवसाची परत इथं मुदतवाढ मिळालेली आहे. 16/8/2026 पर्यंत सध्या प्राधान्यक्रम संपूर्ण ह्या ठिकाणी जनरेट करून लॉक करायचे. कदाचित ही जी काही मुदतवाढ आहे तर ही मुदतवाढ अंतिम असू शकते, कारण इथं आकडेवारी जर बघितली आपण आताची तर ती आकडेवारीनुसार संपूर्ण प्राधान्यक्रम जनरेट होऊन लॉक सुद्धा या ठिकाणी होऊ शकतात. म्हणून इथं उमेदवारांना आव्हान देखील करण्यात येते की आपले प्राधान्यक्रम दिलेल्या वाढीव मुदतीत जनरेट करून लॉक करावे, जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल. म्हणजे जी काही पुढील प्रक्रिया बघा, लवकरात लवकर ह्या ठिकाणी यादी संदर्भात जी काही जाहीर करणे, मेरिट लिस्ट वगैरे, सिलेक्शन यादी, तर ह्याची जी काही प्रक्रिया आहे तर ह्या ठिकाणी तात्काळ बघा पुढे होऊ शकते. त्याच्यामुळे संपूर्ण उमेदवारांनी ह्या ठिकाणी जे काही प्राधान्यक्रम जनरेट झालेले असेल तर त्यांनी लॉक करून टाका, जेणेकरून भरतीची पुढील प्रक्रिया बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी सुरू होऊ शकते. तर ही एक महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती अपडेट सध्या बघा आलेली आहे. त्याच्यामध्ये डॅशबोर्डवर जर तुम्ही बघितलं तर डॅशबोर्डवर मोठ्या प्रमाणात जे काही प्रेफरन्स आहे तर ते असाइन लॉक सध्या बघा या ठिकाणी आपल्याला जनरेट झालेले आणि लॉक झालेले पाहायला मिळतात. 1,70,000 उमेदवारांपैकी 1,18,000 उमेदवारांनी बघा या ठिकाणी लॉक केलेले आहे आणि 1,43,000 जवळपास उमेदवारांनी प्रेफरन्स जे आहे तर ते जनरेट केलेले आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचे पाहायला मिळतात. म्हणजे ही आकडेवारी वाढतच जाणार आहे. ह्या 3 दिवसामध्ये संपूर्ण 1,70,000च्या जवळपास जे उमेदवार आहे तर त्यांचे प्रेफरन्स सध्या बघा या ठिकाणी जनरेट होऊन लॉक झालेले पाहायला मिळणार. म्हणून लवकरात लवकर तुम्ही जनरेट करून लॉक करा, जेणेकरून पुढची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया लवकरात लवकर सध्या शिक्षक भरतीची मेरिट लिस्ट जाहीर करण्याची सुरुवात होऊ शकते. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. काही उमेदवारांचे बरेचसे प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर सध्या ही महत्त्वाची अपडेट होती. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.